सभाध्यक्ष महोदय, या ठिकाणी या ठरावाच्या माध्यमातून आपापल्या प्रभागातील अनेक समस्या माननीय सदस्यगणांनी त्या ठिकाणी सभागृहापुढे खास करून आयुक्त महोदय यांच्याकडे मांडलेल्या आहेत. खरं तर अभियांत्रिकी विभाग, घनकचरा विभाग आणि आयुक्त विभाग या गोष्टीवरती लक्ष त्या ठिकाणी घालतात. विषय मांडण्याचं स्वारस्य असं होतं की पावसाळा येत आहे आणि त्यापूर्वी काय काय उपाययोजना केलेल्या आहेत त्याची माहिती सभागृहाला भेटणं गरजेचं आहे. आणि आम्हाला काही गोष्टी माहीत आहेत त्या तुमच्यापर्यंत अधोरेखित होणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून काही राहिलं तर आम्ही त्याला सजेशन देऊ आणि आमच्याकडून काय राहिलं असेल त्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी लक्ष त्या ठिकाणी घाला. मागच्या वर्षी कुठे कुठे पाणी साचलं याचा डेटा तर अवेलेबल असेलच. जेडी सुतार साहेबांनी सांगितलं बरोबर आहे की PWD वरती पाणी रस्त्यावरती पाणी साचतं, पण बातमी येताना चॅनलवरती येते नवी मुंबईत पाणी तुंबलं. आणि अशा अनेक लो लाईन भागामध्ये आपल्या पाणी साचण्याची बातमी आपण व्हॉट्सॲपवरती, TV वरती त्या ठिकाणी पाहतो. आता कोणाकोणाच्या किती लोकांच्या प्रभागात मागच्या वर्षी पाणी साचलं होतं, कुठल्या स्थानावरती साचलं होतं, ती माहिती तुम्ही पत्राद्वारे देण्यात यावी. आणि महापौर महोदय, या माध्यमातून आता सभागृहापुढे आपण चर्चा करतोय, पण याची प्रत्यक्ष पाहणी आपल्या माध्यमातून मे महिन्यामध्ये व्हावी अशी अपेक्षा सभागृहाच्या वतीने मी त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मागे कधी पाणी साचलं होतं, कुठे पाणी साचलं होतं आणि त्यासाठी आत्ता काय उपाययोजना केल्या याचा एक अहवाल देखील सभागृहाला भेटणं गरजेचं आहे. तो पुढील सभेच्या आधी सभागृहाच्या सदस्यांना भेटलं तर त्या ठिकाणी आमच्या माहितीस तो अधिक चांगलं होईल. आणि फक्त जी मागील लाईनीवरती रेग न ओढता पुढे जाऊन काही उपाययोजना करायला पाहिजे या दृष्टीने प्रशासन विभागाने पावलं उचलायला पाहिजेत. सूरजजी पाटील साहेबांनी सांगितलं की आणि गुरखे मॅडमने की जेट मशीन फक्त आपण सिवेज लाईनला वापरतो, तर आपण या नाल्या सफाईच्या, गटर सफाईच्या बाबतीत देखील ही उपाययोजना केली तर अधिक साफ त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याचबरोबर सरोज पाटील मॅडम म्हणाल्या की नाला साफ केल्यानंतर डोंगर बनवतात, ते डोंगर तसाच 7-8 दिवस बघायला भेटतो. आपण कचरा काढल्यानंतर थोडी आपण रचून तो त्या ठिकाणी ठेवतो. त्यामुळे तो काढल्या क्षणी तो उचलून नेला पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केल्या पाहिजे. आता आपण बघितले असते खूप ठिकाणी तो सुकायला ठेवतात का ते, त्याची स्मेल मारते तो. हा 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 सगळं. त्यामुळे आम्ही सगळं सांगतोय की अशा प्रकारचं डोंगर बनवण्याचं दृश्य आम्हाला कोणाला दिसलं नाही पाहिजे. जर डोंगर आम्हाला दिसला तर सभागृह त्याविरुद्ध कारवाई त्या ठिकाणी करेल. तर याची नोंद आपण त्या माध्यमातून घ्यावी. त्याचबरोबर आपण काय काय योजना, कुठे पंपिंग स्टेशन केलेले आहे, कुठे अतिरिक्त पंप लावलेले आहेत, कुठे साफसफाई केलेली आहे, किती टक्के आपली साफसफाई झालेली आहे, त्याची माहिती सभागृहापुढे सादर करा. आता प्रत्येक सदस्यांनी विविध माध्यमातून सांगितलेलं आहे, त्याबद्दल आपलं उत्तर त्या ठिकाणी सभागृहाला देण्यात यावं. नाल्याच्या बाबतीत अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले, तर आपण बजेटमध्येच नाला विजनच्या माध्यमातून शहरातली सर्व नाला विजन करण्याच्या दृष्टीने पावलं उचलणार आहोत. त्याचबरोबर होल्डिंग पॉईंटच्या बाबतीत सुधाकर सोनवणे साहेब, डॉक्टर नाथ साहेब, मला वाटतं गायकवाड मॅडम अजून विषय त्या ठिकाणी काढले, अशोक पाटील साहेबांनी काढले. तर ते बोलतात की माझा पहिला घ्या. काय बोलतात, आपण बोलतो आपण नवी मुंबईचे अख्खे घेऊ काय. हा 11 म्हणजे काही सोडून, जिकडे अतिशय चांगल्या प्रकारे मँग्रोव्ज वाढले ते सोडून बाकी वाशी, कोपरखेरणे, घनसोली, CBD, ऐरोली या ठिकाणचे होल्डिंग पॉईंटचा ज्यावेळेस नाईक साहेब वनमंत्री झाले त्यावेळेस पहिल्या 2 महिन्यातच होल्डिंग पॉईंटच्या बाबतीतचा विषय नाईक साहेबांनी स्वतःहून हातात घेतला आणि त्यांनी ती प्रोसेस देखील चालू केली मँग्रोव्ज ट्रान्सप्लांट करण्याची.
त्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आपला होल्डिंग पॉट साफसफाईचा देखील ठराव आपण या सभागृहामध्ये पास होण्यासाठी येईल आणि पुढचा होल्डिंग पॉट हे आपले स्वच्छ आणि सुंदर अशा प्रकारचे कोपं करण्याचं अति सुंदर होतं. 2002ला एक मँग्रोव्ह नव्हता त्याच्यावर. 2002ला 2005 नंतर आला त्याच्यावरती. तिथे आम्ही फिरायला जायचो. हा बोनकोड्याचा आमचा, अच्छा आमचा बोनकोड्याचा, हा त्यांचा दुसरा आहे, आमचा वेगळा आहे. हा आमचा मोठा आहे जरा, आमचा चांगला बनल. तर या ठिकाणी सांगू इच्छितो सभागृहाला की ती कामं करू, पण आता ही दैनंदिन साफसफाईची कामं ही होणं आवश्यक आहे. त्यामुळे अधिक वेळ जर घालवता मी सभाध्यक्ष महोदयांना विनंती करतो की प्रशासनाने आपली काय काय केलेलं आहे ते प्रत्येकाचं उत्तर, प्रश्न उपस्थित केले त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर या माध्यमातून भेटावी आणि सुधारणा या ठिकाणी सुचवलेल्या त्या सुधारणेसह आपण हा ठराव प्रशासनाला पाठवावा. कायद्याने अधिकार जरी नाले दुसऱ्याचे खाजगी नाले देखील असतील साहेब, तरी खाजगी नाल्याची मालकी म्हणजे त्याचं व्यवस्थापन हे महापालिका आयुक्तांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे कायद्याचं देखील वाचन त्या ठिकाणी करावं आणि जे ते आपला अधिकार आहे ते वापरावे आणि त्या दृष्टीने साफसफाई करायला लावावी. कारण की काही नाले हे कंपनीजमधून चालल्यात, कंपनीमधून जात असताना काही डायव्हर्ट केलेले आहेत, काहीने बंद केलेले आहेत, ते देखील लक्ष त्या ठिकाणी द्यावं. आपलं उद्दिष्ट आहे नाला बंद करावा किंवा चालू करावा, आमचं उद्दिष्ट आहे की पाणी कुठे साचू नये, या दृष्टीने आपण उपाययोजना करावी. सभाध्यक्ष महोदय, आपण प्रशासनाला सांगून सूचना देऊन जो अहवाल सभागृहापुढे सादर करावा आणि माहिती सभागृहापुढे सादर करावी. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.